आप देख रहे हैं MKA TV न्यूज। 29,847 एवढं मतदान झालेलं आहे। मला बोलू द्या साहेब, माझी विनंती नाही, माझी विनंती मला बोलू द्या साहेब। काही बोललो नाही, बोलणारही नाही याच्यामध्ये। या साहेब एक मिनिट, लोकांची इच्छा आहे नाही याच्यात नाही। आपला आपण साहेबांच्या मागे हिंदू समाज आपला एवढा लढून आहे आणि राहणार। औरंगाबाद मध्य, पूर्व आणि पश्चिम या ठिकाणचे आपले सर्व ठेवीदार वेगवेगळ्या भागात राहतात, त्याच्यामुळे सरासरी त्यांचा आपल्याला अंदाज नाहीये। तरी मी साहेबांना हे देतो आणि साहेबांनी याच्यावर एक नजर मारावा अशी विनंती आहे। मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो। मी जेव्हा या आपल्या मुद्द्याच्या मागे लागलो होतो त्यावेळी मी सांगितलं होतं की हे काम जे मी करत आहे ते फक्त पुण्याईसाठी करत आहे, कारण खूप गोरगरीब लोक याच्यामध्ये आणि जेव्हा लोक हे आदर्श मुद्दा आणि माझ्या निवडणुकीचा संबंध लावतो तर मला खूप लहान करण्याचे ते प्रयत्न करतात, कारण कुठेतरी माणुसकी असायला पाहिजे आणि माणुसकीच्या दृष्टीने हे काम केलेलं आहे। आणि सुरुवातीपासून आपल्याला हे सांगितलेलं आहे की मी निवडणूकमध्ये जिंकलो किंवा पराभव माझा झाला तरी सुद्धा ज्या ताकदीने मी तुमच्या सोबत उभे होतो आजही आहे आणि उद्याही तुमच्यासोबत आहे। मी एकदाही कुणाच्यावरती असं बोट दाखवलेलं नाही आहे की कोणी लोकांनी मतदान केलेलं आहे, कोणी नाही केलेलं आहे। हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे कुणाला मतदान करायचं आणि त्याप्रमाणे लोकांनी केलेलं आहे। मी त्याचं स्वागतच केलेलं आहे। जिंकून आलेले जे आमचे नवीन खासदार आहेत त्यांना जाऊन मी गालभेट करून त्यांनाही मी आपला हे दिलेला आहे, शुभेच्छा दिलेले आहे। मला माहित आहे की आपण मागच्या किती वर्ष झाले, 1 वर्षाचा जास्त झालेला असेल आपण याच्या मागे लागलेलं आहे। मी परवा मुंबईला गेलो होतो, तुमचे जे वकील आहेत त्यांच्यासोबत मी बोललो आणि माझं प्रामाणिक मत हे आहे की आपण खूप पुढे आलेलो आहे। तर कोणी आपल्यावर काही सांगत असेल, काही सोशल मीडियावर काही टाकत असेल तर ते माझं मत नाही आहे, हे स्पष्टपणे सांगतो। माझा मत हे आहे की ही मी जे सिल्लोडची आमची मनगटे मावशी आहे, मी फॉर्म भरताना तिला घेऊन गेलो होतो आणि ती माझ्या ऑफिसला येऊन मागच्या 3 दिवसापूर्वी त्या प्रकारे ती रडत होती माझ्या ऑफिसला, ती प्रामाणिकपणे ती काम करत होती। म्हणजे याचा अर्थ हे नाही आहे की मी आता पराभव झालेला आहे तर मी तुम्हाला सोडणार आहे। मी पहिल्यापासून हे बोललो आहे की जोपर्यंत तुमचा पैसा तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, राहणार। एक तर तुम्हाला हे याचा चांगला वाटायला पाहिजे, आता इम्तियाज जलील साहेबांकडे काही जास्त काम नाही आहे तर ते आतून खूप ताकदीने आमच्या सोबत राहणार। पहले तो भी मेरे पास दूसरे और भी काम रहते थे, मीटिंग्स रहते थे, उसकी वजह से मैं उतना टाइम नहीं दे पा रहा था उसके अंदर। अब तो पूरी ताकत के साथ तुम्हारे साथ खड़े रहूंगा, लड़ूंगा और वहां जाएंगे, जहां बोले वहां पर लड़ेंगे, जो भी करने का है वो करेंगे। आणि ग्रामीण एरियातले अनेक लोकांनी मला साथ दिलेली आहे, शहरातल्या अनेक लोकांनी साथ दिलेली आहे। निवडणूक एक वेगळी गोष्ट आहे, ते 5 वर्षात एकदा येते। 1 वर्षापूर्वी आपण जेव्हा हे घेतलं होतं तर आपल्या मनामध्ये होतं का असं 1 वर्षापुढे एक आपण उदाहरण घेऊन
आपण देशामध्ये कशा प्रकारचे कायदे आपण तयार करू शकतो. कारण या सगळे कायदे कुठे तयार होतात तर लोकसभामध्ये तयार होतात. कारण फक्त आदर्श असे एक हे आहे पतसंस्था, तसं नाही आहे. अनेक असे पतसंस्था आहेत की दररोज ते बुडत आहे. परवा जे बीडच्या ज्ञान त्यांच्या आर्ग्युमेंट मध्ये आदर्शचा उल्लेख करण्यात आला की आदर्शचे सगळे जे सगळं हे आहे डायरेक्टर्स आहे, चेअरमॅन आहे, की त्यांना याच अशा प्रकारच्या केसमध्ये जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे. तर याच्यासाठी वेगळा कानून काय करण्यात आला. मग तुमचा उदाहरण घेण्यात आला की आदर्शच्या ठेवीदारांच्या दबावामुळे आदर्शच्या जे जितके डायरेक्टर्स आणि सगळे जे पदाधिकारी होते ते आज जेलमध्ये आहे. मग हे कुठेला कशाला त्याच्यावर केस नाही, त्याला जेलमध्ये का पाठवण्यात येत नाही. एक वेगळी राजनैतिक हे आहे, कारण त्याचा संबंध एक सत्ताधारी राजनैतिक पक्षाची आहे म्हणून कोणी त्याला हात लावत नाही होते. इतर निर्णय घेतला होता की एकदा आदर्श संपल्यानंतर, आदर्श परीक्षा मिळाल्यानंतर मी बीडला जाऊन बसणार होते त्याला ठोकण्यासाठी. कोणतरी लोक आहे ना त्यांच्या बाबतीत ही म्हणजे नेते मंडळी इतकी सारी आहे. बीडमध्ये तर 2 गल्ली सोडले की 3ऱ्या गल्लीमध्ये एक नेता मिळेल तुम्हाला. इतके नेते आहेत आणि मोठे नेते आहेत, पण कोणीही त्याच्या बाबतीत विचार करायला, बोलायला तयार नाही आहे. कोणी हे मुद्दा उचलायला तयार नाही आहे. आता पुढच्या आपण 13 आणि 14 तारखेला याच्या बाबतीत काय होतो आपण याच्या बाबतीत हे करू आणि पुन्हा सरकारवर प्रेशर टाकून आपण लवकरात लवकर जे आपला उद्देश एकच आहे. तुम्हाला जेलमध्ये आम्हाला चालायची काही इच्छा नाही आहे. तुम्हाला जेल यायचं आहे. फक्त आमचा उद्देश एकच आहे, या लोकांचे सगळ्यांचे पैसे लवकरात लवकर मिळाला पाहिजे. जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या. तुम्हारी ताकत मेरे साथ रही ना तो फिर मैं किसी से भी लड़ लेता हूँ. मैं डरता नहीं होता किसी से. आला हो की मी निवडणूक लढणार खासदारकीचं. तर अनेक लोकांनी त्यावेळी सुद्धा मला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि 22 दिवसामध्ये ज्या कामासाठी लोक वर्षानुवर्ष लावतात, वर्षानुवर्ष मेहनत करतात, 22 दिवसामध्ये काहीतरी कुठेतरी माझी आईची माझ्यावर आशीर्वाद, माझं नसीब होतं, माझी कुठेतरी काही पुण्याईचं काम तुमचा आशीर्वाद होतं म्हणून 22 दिवसामध्ये मी खासदार झालो. आता यावेळी मलाही माहीत होतं इतकं सोपं होणार नाही आहे, कारण पैशामध्ये खूप ताकद आहे. पैशामध्ये काय काय होऊ शकतं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर मलाही याच्या बाबतीत वाईट वाटत नाही. हे दुर्दैव आहे लोकशाहीचा की निवडणूक आल्यानंतर लोक सगळ्यात प्रथम काय बघतं तर लोक जात बघतं. लोक हे बघतं की कोणाच्याकडे किती पैसा आहे, कोण किती पैसा खर्च करणार आहे. हे सगळं बघून आपल्या लोकशाहीमध्ये निर्णय घेण्यात येते आणि दुर्दैवाने कुठे असं झालं असेल. बाकी आता हे नाही आहे की मी लोकांना सांगतो की माझी खासदारकी गेलेली आहे, माझी ताकद गेलेली नाही आहे. आता नाही आहे की DDR ऑफिसवाले आणि पोलीस डिपार्टमेंट किंवा जे जे आपल्याशी संबंधित आहे, आजशी संबंधित, त्यांना असं वाटत असेल की बाबा जलील साहेब आता खासदार राहिले नाही तर आपण आपल्या मर्जीप्रमाणे हे काय करायचं आहे ते करणार आहे. जे धाक पहिले होते त्याच्यापेक्षा थोडी जास्त धाक आता त्यांना बघायला मिळणार. तर जेव्हा मला अजरारभाईने आणि गज्जूभाई आपले काका सगळ्यांनी सांगितलं की आपण सगळं येणार आहे, मी म्हटलं होतं की मी स्वतः आपल्याकडे येईल आपल्या धन्यवाद देण्यासाठी. निवडणूकमध्ये जीत पराभव जे काही आहे ते होत राहते. मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि गज्जू भाऊंना आणि सगळे काका सगळ्यांना हे विनंती करतो की कृपा करून हे मुद्द्याला जेव्हा आपण माझ्या राजनीतीशी संबंध जोडतो की आदर्श ठेवीदारांनी काय केलं, आदर्श ठेवीदारांनी केलं नाही केलं, तर कुठेतरी तिथे एक माणुसकीला एक खूप असा वाटतं की आपण हे काम आपल्या हातात घेतलं होतं
लोग आज मला हे म्हणू लागले कि साहब आपने आदर्श के लिए इतना काम किए हैं, आदर्श वालों ने। तो मैं उनके लिए बोलता हूँ कि मैंने आदर्श का काम कभी भी मेरे राजनीतिक उसके फायदे के लिए या नुकसान के लिए नहीं किया था। मैं ये समझता हूँ ये संतोष की माँ का बच्चे का अगर ऑपरेशन हो गया, वो हमारी छोटी जो चार्टर्ड अकाउंटेंट कर रही है, अगर उसका कोर्स अगर कंप्लीट अगर हो गया, तो मेरे लिए इससे बढ़कर और खुशी की बात क्या हो सकती है। मैंने गाँव के अंदर गया, गाँव के अंदर मैंने जब लोगों की हालत देखा, आप लोगों की परेशानी देखा, तो मुझे भी ये बात का एहसास हुआ है कि कोई ना कोई तो इस लोकतंत्र के अंदर ये भी होना चाहिए कि जिसके ऊपर नाइंसाफी हुई उसके साथ लड़ने वाला कोई ही चाहिए। अब तो आप ये समझ लीजिएगा, आपके साथ एक पूर्व खासदार खड़ा हुआ है और एक दूसरे खासदार भी आए हैं, उनको भी बोलेंगे कि आप ताकत लगाओ कर कुठेतरी आपण आपला काम कशा प्रकारे करता येतं याच्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू। मला असं वाटतं की 13 तारखेला पुन्हा कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये हिअरिंग आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये ते सगळे जे बेल ऍप्लिकेशन्स होते, जे आरोपींचे बेल ऍप्लिकेशन्स आहे, माझी चिंता हेच आहे की या देशामध्ये अशा प्रकारचे कायदे तयार करण्यात आलेला आहे की तुम्ही कितीही कोटी रुपये लोकांचे गोळवा, कितीही कोटी रुपये, कोर्ट काय म्हणतं की आपण जास्त दिवस जे आरोपी आहे त्यांना या कारणासाठी आपण जेलमध्ये ठेवू शकत नाही। म्हणजे अशा प्रकारचे तरी सुद्धा आपण जे एक वकील लावलेले आहेत त्यांनी खूप जोरात हे कोर्टामध्ये फाईट केलेली आहे की त्यांना बेल मिळायला नको। एक वेळ अशी आली होती की जिथे त्यांचे जे महिला आहेत, महिला सदस्य जे असते परिवारातले जे जेलमध्ये आहे, की माणुसकीच्या दृष्टीने त्यांना सोडायला पाहिजे अशा प्रकारचा एक युक्तिवाद करण्यात आला आणि म्हटलं जे आरोपी आहे मग त्याच्यामध्ये महिला काय पुरुष आहे त्यांची सिग्नेचर आहे त्याच्यावर। आता त्यांचा किती दोष आहे मला माहित नाही आहे, पण त्यांचे जे पुरुष आहे जे जेलमध्ये आहे त्यांची ही जबाबदारी आहे की लवकरात लवकर आमची हे प्रॉपर्टी आम्ही लपवून आम्हाला दाखवलेली नाही आहे, ते तुम्ही दाखवा, लवकरात लवकर लोकांचे कसे पैसे मिळतील याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे। आता डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, खालच्या कोर्टामध्ये ते सगळे बेल ऍप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहेत। मग काय हे कायद्यामध्ये काय प्रावधान आहे की डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये, लोअर कोर्टमध्ये रिजेक्ट झालं की हायकोर्टामध्ये जायचं आणि बहुतेक असं होतं की हायकोर्ट अशा प्रकारचा निर्णय घेतं की नाही असा एक पूर्वी असं झालेला आहे म्हणून आपण त्यांना जास्त दिवस हे जेलमध्ये मला असं सगळ्यांना सहकार्य केलं पण नाही यश आलं, त्याबद्दल फार दुःख आहे आम्हाला। आणि इथून पुढे आम्ही तुमच्या सोबतच आहे आणि सर्व शाखा इथं संभाजीनगरमध्येच आहे, औरंगाबादमध्ये शहरात सगळ्या, आणि ह्या मध्यमध्येच आहे, तुमच्या आमदारकीच्या मतदारसंघातच येतात सगळ्या यशस्वीने। आणि पहिल्यापासून आम्ही तुमच्या सोबत आहे, आपल्या 2-3 चर्चा बी झाल्या, पण आमचं काही अजून आसरा होईल माहिती सगळं आणि करू आपण जे राहिलेले आहे यशस्वीनी पतसंस्था यशस्वी आपण जितना वीडियो वायरल हो गया उतने धमकियां भी मेरे को आ गया। धमक्याचं डर मत डरने वाला नहीं। सर्वप्रथम हे बघा, मला बोलताना मध्ये बोलू नका, एक मेहरबानी आहे, हीरा बेचकर शराब खरीदी है हमने, अब देखना है शहर में महफिल बनती है या तमाशा चलता है। लोकांनी पराभव केला, ते पराभव मानायला तयार नाही। विधानसभेमध्ये इम्तियाज जलील साहेब औरंगाबाद मधून 101% निवडून तुम्ही जरी प्रत्यक्ष मतदार नसले तरी तुमची विल पॉवर, इच्छाशक्ती, तुमचे आशीर्वाद, तुमच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून येणारा विजय हा बुलंद विजय इम्तियाज जलील साहेबांचाच होणार आहे। जो माणूस नेकीनं, इमानदारीनं, नीतीनं काम करतो त्याच्या पाठीशी भगवंताची सुद्धा शक्ती असते। भारतीय राजकारण फार वाईट आहे। साहेब आगलीने काय जिंकले,
सर हमने बहुत मेहनत की है और लगातार कि हमें खासदार है। ऐसे कहने लगा कि जनरली हम देखा हूँ, मैं बाहर देखा हूँ, खुद बाहर घुमा हूँ। मिले ना जब से ऐसा लगता नहीं तो कोई खासदार मिले तो लगता कम नहीं है सर। और सुगेनी पेपर में मुझे नगर पेपर में था कि आदर्शमुळे साहेबांना फायदा झाला। सर मैं एक ही बात बताना चाहता हूँ, ये सब लोग आपको भगवान और ईश्वर का रूप मानते हैं, क्या ये सेवा नहीं कर सकते? कोई इंसान अपने भगवान से बेईमानी नहीं कर सकता, नहीं कर सकता सर। तुम्हारा कौन लोग आगे इतना ही बोलूंगा सर आपसे। आज हम लोगों के पास आपको देने के लिए दुआओं के अलावा कुछ भी नहीं है, और आप अगर नाराज हो गए तो आपको खोने के अलावा भी हमारे पास कुछ नहीं है सर। जो भी है आप ही है, आपसे नम्र विनती है सर। इलेक्शन आते हैं जाते हैं, फिर आएंगे फिर जाएंगे। मैं एक छोटी सी मिसाल देता हूँ सर। आप इलेक्शन हार गए, मुझे याद है सर, मैंने एक अमिताभ बच्चन का इंटरव्यू देखा था कि अमिताभ बच्चन फिल्म नायक बनने से पहले रूप निवेदक अपना रेडियो के निवेदन करने के लिए उन्होंने अप्लाई किया था। तो उस वक्त मुलाकात में उनको रिजेक्ट कर दिए, इसलिए रिजेक्ट किए थे कि उनकी आवाज सही नहीं है करके। लोगों का साथ आपने अभी तक जैसा दिया हमेशा दीजिए, नहीं तो सर कई आत्महत्याएं कई हार्ट अटैक आ जाएंगे सर। धन्यवाद सर। चलिए, अगर आप लोगों को सही में मेरा साथ अगर चाहिए तो दोबारा किसी की आंखों में आंसू नहीं आने चाहिए। वो तो आएंगे साहब, जो हंसेगा मेरे साथ वो आगे बढ़ेगा, इसके आगे जो लड़ने के लिए तैयार रहेगा वो आगे बढ़ेगा। और मुझे मालूम है कि मैं जितनी ताकत के साथ लड़ने वाला हूँ उतनी ताकत के साथ आप मेरा साथ देंगे, और हम दोनों मिलकर हम सब साथ में मिलके हमारा जो लक्ष्य है वो लक्ष्य को हम जरूर पाएंगे। ये जैसा भी जैसल काका ने बताया है, ये खूप आपल्या संघांचा खूप पुन्हा एकदा धन्यवाद देतो। काका आपकी, अगर आप जैसे लोग अगर ऐसा करेंगे तो मुझे ये बताइए। मुझे मालूम है कि आपने कितनी मेहनत के साथ हमारे लिए काम किए हैं। आंख में आंसू आने से कुछ नहीं होता है, आप पूरी ताकत के साथ खड़े रहिएगा, लड़िएगा। और अपना तो वादा है कि आप अपने खेत पे लेके जाके मुझे खाना खिलाने वाले हैं, उसका जिक्र ही नहीं कर रहे हैं। कभी भी आओ सर, कभी भी आओ।